ज्यांनी महिला शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली अशा सावित्रीबाईंची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल श्रीवास्तव मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या प्रिन्सिपल दास मॅडम आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जी सुरुवात केली होती पुण्यामधून, त्यांना स्वतः शिक्षण घेण्यासाठी खूप हाल अपेष्टांना सहन करावा लागला आणि मुलींना शिकवण्यासाठी त्या काळाचा समाज तयार नव्हता आणि त्यावेळेला त्यांना जो त्रास झाला त्या त्रासाचं फळ आज आपण पाहतोय की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीनं कार्य करत आहेत. त्यांचं जे कार्य होतं ज्ञानदानाचं ते कार्य आपल्या या संस्थेमध्ये सुद्धा चालवणाऱ्या प्रमुख 3 या ठिकाणी आपल्या महिला आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी त्याचबरोबर मी वाघ मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी श्रीवास्तव मॅडम यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. पुष्प कुठे गेले? त्याचबरोबर मॅडम यांना विनंती करेल की दास मॅडम यांना पुष्प देऊन त्यांचा आपण सन्मान करावा. मी दास मॅडम यांना विनंती करेल की आपण वाघ मॅडम यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. या ठिकाणी आज जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आपण सांगणार आहोत आणि सर्व महिला शिक्षिका असतील, सर्व महिला ज्या शिकलेल्या आहेत पुरुष सर्वांनी आज एक संकल्प करायचा आहे की या वर्षामध्ये आजच्या दिवसापासून कमीत कमी सावित्रीबाईंचे एक पुस्तक तरी सर्वांनी वाचायचं आहे आणि ते आपण आपल्या विद्यार्थ्यांनाही पुस्तक वाचायला प्रेरित करायचे. तर हा संकल्प आजच्या दिवशी आपण करायचा आहे. वेगवेगळे कार्यक्रम आहेत जे आपण उद्या भाषण स्पर्धा, त्यानंतर एकांकिका, निबंध स्पर्धा यांचं आयोजन आपण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आपल्याला उद्या परवा 2 दिवस करता येईल आणि त्याचं रेकॉर्ड आपल्याला पाठवायचं आहे. तर थोडक्यात त्यांचं हे सांगा ना. सुसम मला माहीत नव्हतं आणि काय केलं आहे तर ते जरा थोडक्यात कॉमन म्हणजे सगळ्यांना कळेल त्यांची महती काय आहे किंवा आपण साजरा का करतो आपण. सांगा ना, मराठी कळत नाही का सगळ्यांना? समजतं. आज सावित्रीबाईंची जयंती आपण साजरी करत आहोत. 18व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाला बिलकुल स्थान नव्हतं. स्त्रियांनी फक्त घरामध्येच राहून घरातलं काम करायचं, बाहेर पडणं आणि शिक्षण घेणं तर त्यांना बिलकुल त्या काळच्या समाजाला मान्य नव्हतं. आणि त्यावेळेला सावित्रीबाईंचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना प्रेरणा दिली, त्यांनी त्यांना शिकवलं आणि त्यांनी स्वतः घरामध्ये आपल्या पतीकडून शिक्षण घेऊन त्या पहिल्या शिक्षिका बनल्या आणि त्या काळामध्ये महिलांना कुठेही शिकवलं जात नव्हतं आणि तेव्हा ज्योतिबांनी एकदा बोलून दाखवले की महिला शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्या काळची ज्या सतीच्या प्रथा होत्या, त्यानंतर विधवा त्यांचे केस वेपन केलं जायचं आणि म्हणजे अशा महिलांच्या बाबतीत बऱ्याच अशा अतिशय जाचक अशा रूढी होत्या की ज्या त्या समाजामध्ये त्या स्त्रिया निमूटपणे सहन करत होत्या. आणि जर स्त्री शिकली तर ती शिकली तर आपल्या चांगल्या गोष्टींचा विचार करेल. आणि आताही आपण पाहतो की स्त्री शिक्षणानंतर एक कुटुंब शिकतं, कारण ते आपल्या घरातील मुलांना सर्वांना सुशिक्षित करते. आणि मग अशा वेळेला ज्योतिबांनी ओळखलं होतं की महिला ही शिकली पाहिजे आणि म्हणून ज्योतिबांनी सावित्रीबाईंना हे बोललं आणि सावित्रीबाई तयार झाल्या. त्यांना स्वतःही शिक्षणाची आवड होतीच, त्या स्वतः एक शिक्षिका बनल्या. त्यानंतर त्यांनी मुलींची शाळा सुरू केली, परंतु ती शाळा चालवण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्या काळच्या लोकांना ते पसंत नव्हतं. ते त्यांना चिखल मारायचे, दगड मारायचे, शिव्या वगैरे देणे तर ते कॉमनच असतं त्यावेळेला. पण अशा त्यांना एकाबरोबर 2 साड्या घेऊन कधी कधी त्या शाळेमध्ये जावं लागायचं, कारण जाताना ती जी साडी घातलेली असेल अंगावरती ती पाणी टाकून चिखल टाकून खराब झालेली असायची आणि मग त्या साडीमध्ये त्या दिवसभर कधी थांबू शकत नव्हत्या आणि म्हणून शाळेत गेल्यावर तिथे दुसरी साडी. तर असे त्यांच्या बॅगमध्ये ती साडी असायची असंही मी त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे. तर खूप हालापेष्टा सहन करून त्यांनी जो दिवा लावला होता म्हणून त्यांना आपण क्रांती ज्योती असं म्हणतोय. ही क्रांती म्हणजे खूप मोठा बदल
आणि एका दिव्याने आपण दिवसामध्ये अंधार दूर करायचा तर छोटासा दिवा सुद्धा खूप म्हणजे हे असतो. तर तसं त्यांनी तो दिवा लावला आणि त्याचं आज आपण पाहतोय की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत आणि प्रत्येक क्षेत्राला त्या लीड करत आहेत. जसं आपल्या शाळेमध्ये आपण पाहतोय म्हणजे शैक्षणिक क्षेत्र तर आहेच, परंतु बस कंडक्टरपासून विमान पायलटपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आज आर्मीमध्ये, पोलीसमध्ये सर्व ठिकाणी महिलांनी आपला जो ठसा उमटवलेला आहे. तर हे जे घडू शकलं हे सगळं सावित्रीबाईंच्या त्या प्रेरणेमुळे आणि ती प्रेरणाच पुढच्या समाजालाही मला वाटतं योग्य नक्कीच मार्गदर्शन करेल. तर असा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. तर आपल्यापैकी जर कोणाला आणखी काही थोडंसं बोलायचं असेल तर नक्कीच बोलायचं आहे. सावित्रीच्या गाणं पण छान फोटो. हा एक फोटो काढ.